पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार। तुम्ही पाहताय झी मराठी आणि झी मराठीवरचा तुमचा फारच लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मला माहिती आहे जेवण तुमचं बाकी असेल, कारण आम्ही सारे खवय्ये पाहिल्यानंतर तुम्ही पदार्थ करता आणि ते तुमच्या पानामध्ये वाढता, बरोबर की नाही? ही गेली अनेक वर्ष तुमची सवय आहे आणि म्हणूनच तुमच्या पानामध्ये दररोज काहीतरी इंटरेस्टिंग यावं, तुमचं पोट नवीन पदार्थांनी भरलं जावं ही आमची इच्छा असते आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आजही फार वेळ नको वाया घालवूया, दोन्ही फार लांबून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया पदार्थ। नमस्कार, या। नमस्कार। या या नमस्कार। नमस्कार। आपल्यालाही नमस्कार। काय नाव मॅडम आपलं? सीमा निलावार। सीमा निलावार। कुठून आलात तुम्ही? नांदेड जिल्हा। एवढ्या लांबून तुम्ही आला तिकडे? आवड आवड कशाची आवड ही? किचनची तर आहे आणि तुमच्या सोबत यायचं होतं, टीव्हीवर दिसायचं आणि मेन म्हणजे किचन खूप आवडते, सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या। 12 तासाचा प्रवास करून आलात मॅडम इकडे, नांदेड ते मुंबई 12 तास लागतात, हो की नाही? कसं आलात मग तुम्ही येताना? ट्रेनने आलात? एकटे आलात? नाही, माझे मिस्टर आणि मुलगी आहे सोबत। वा वा वा, छान छान छान। आम्ही सारे खवय्येमध्ये यायचं म्हणून सहपरिवार बिचारे ट्रेनने आलेले आहेत। स्वागत आहे तुमचं। तुमचं काय नाव? कल्पना दिघे। तुम्ही कुठं राहता? मी मीरा रोडलाच असते। अरे वा, मुंबईला। दोघी माझ्या गावच्या झालेल्या आहेत, एक मूळ गाव एक सध्याचं गाव। मीरा रोडला राहता? हो। तुम्हाला का बरं वाटलं या शो मध्ये यावं? रेसिपी खूपच आवडतात बनवायला पण आणि खायला घालायला पण खूप आवडतात, तर थोडासा चान्स भेटला, म्हटलं चला तुमच्याबरोबर तर शूट होणारच आहे, तर मी रेसिपी खायला घालते तर टीव्हीवरती सुद्धा दाखवेन माझी काही कला आहे ती। किती भारी। एक कल्पना मॅडम, एक सीमा मॅडम, त्यामुळे आज माझ्या कल्पनांना सीमा राहणार नाहीये। दोघींचंही फार मनापासून स्वागत। तुम्ही काय करता? मी सोशल मीडियावरती माझ्या रेसिपी ज्या आहेत त्या शूट करते आणि अपलोड करते। प्रतिसाद कसा आहे? मस्त, छान आहे। आजचे पदार्थ काय असणार आहेत तुम्ही सांगा बरं, तुमचा काय? माझी जी आहे ती सोऱ्यावरची कुळदाची शिंगोळी आहे। मस्त। आणि तुमचा कुठला पदार्थ आहे? स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल, त्याचं नाव दिलं आणि ही रेसिपी माझी स्वतःची आहे, तयार केलेली। मस्त, फारच भारी। स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल्स आणि सोऱ्यावरचे उकड शेंगुळे, बरोबर? असे दोन नावातच तुम्हाला कळलं असेल की किती नाविन्य आहे। दोघी जणी फार लांबून आलेल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया इंडिया गेटचं हे छानसं ॲप्रन देऊन। काय स्वयंपाक करताना स्वच्छता फार महत्वाची, म्हणून हे ॲप्रन तुम्हाला घ्या, छान सगळ्यात घाला आणि मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। येस, कल्पना मॅडम आणि सीमा मॅडम या झालेल्या आहेत सज्ज। नवीन पदार्थ आपल्याला पाहायची येणार आहे मज्जा, त्यामुळे लगेच वळूया आपण पदार्थांकडे। चला, सीमा जी करतायत पहिला पदार्थ आणि या पदार्थाचं नाव आहे स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल। लागणारं साहित्य काय ते बघूया, सांगा। बेसन, फ्लावर, आलू उकडून त्याला क्रश करून घेतले, काकडी, स्वीट कॉर्न, सिमला, कोथिंबीर, खोबरा खीस आहे, त्याला फूड कलर लावला, डेकोरेशनसाठी घेतलेला आहे, हा रवा, केचप, गाजर, साखर, कांदा, लसूण अद्रक पेस्ट, मीठ चवीपुरते टाकायचे, लाल तिखट, वाटाणे, जिरे, धना जिरा पावडर, फ्रूट सॉल्ट आणि हळद। बरं, आता आपण कृतीकडे बोलूया। काय करायचं पहिल्यांदा? आणि ही सगळी भाजी करून घेऊ आपण। बरं, तेल लागेल ना? हा, बस बस। घरी वेगवेगळे पदार्थ ट्राय करता का? हो, असा एखादा असं आहे माझ्या फॅमिलीत, मला असंही सगळेजण सुगरणच म्हणतात आणि हे टीव्हीवर आले म्हणून नाही सांगत, रिअल आहे। खरं खरं, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे ना, तुम्ही चिंताच नका करू। तेल गरम झाले, आता काय? जिरं, कांदा, आल्याची पेस्ट, लसूण अद्रक पेस्ट। कोण कोण असतं घरी तुमच्या? मी, माझे मिस्टर, मुलगा आणि मुलगी, चौघजण। आता यामध्ये सगळ्या भाज्या टाकू। घाला काकडी, कॉर्न। आता उन्हाळा सुरू झालाय, हो, शिमला मिरची, मग तिकडे ऊन किती आहे? भरपूर। कोथिंबीर, फ्लॉवर, गाजर। ह्याच्यामध्ये ह्याच भाज्या पाहिजे असं काही नाही, ज्या लवकर शिजतील आणि मुलांना आवडतील आणि कलरफुल दिसतील अशा कुठल्याही आपण चेंज करून टाकू शकतो। आता मसाले, हे काय? धना जिरा पावडर, हळद, मीठ, लाल तिखट, घरी कसं खाल्लं जातं? खमंग, तिखट? दोन्ही आवडते, तिखट जास्त। तिखट वाटलंच मला।
याला थोडं झाकून ठेवायचं. बर, आपण करतोय स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल्स. त्याच्यासाठी लागणारी ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान जरा शिजवून घेऊया, वाफून घेऊया आणि वाफ आली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, किती वेळेला वाफ येऊ द्यायची? 2 ते 5 मिनिट. आता उकडलेला बटाटा. हा, बाइंडिंग छान येते उकडलेल्या बटाट्याने. ह्या बरं ढवळून, मला फार जमत नाही. थोडं मिक्स करून घ्यायचं छान दाबून, म्हणजे याचे गोळे झाले पाहिजे. चला, आपण आज करतोय स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल्स. vegetables. त्याच्यासाठी लागणारी ही जी भाजी आहे ती झालेली आहे, पण त्याचे बॉल्स करायचे असतील तर ती गार होऊ द्यायला लागेल, नाहीतर हाताला लागतील चटके. त्यामुळे ही गार झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल्स ही भाजी आपल्यासाठी करतायत. त्यासाठी लागणारी भाजी तयार आहे. आता करायचे आहेत गोळे. घ्या करून. इकडे आपण स्टीमर ठेवलेला आहे. आता हे जे आपण व्हेजिटेबल्सचे बॉल करतोय हे ढोकळ्याच्या आत भरायचे का? हा हा. अच्छा. मुंबई पुण्याला कधी येणं होत नाही तुमचं? पुण्याला गेलेली, मुंबईला फर्स्ट टाइम आले मी. पहिल्यांदा आलात? हो. मग फिरलात की नाही? नाही, आता आहे ना 4 दिवस. 4 दिवस कुठे राहणार? भावाचा मुलगा आहे माझ्या, त्यांच्याकडे आहे ठाणेला. ठाण्याला. आज आम्ही सारे खवईच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत आल्यात. काय थाट आहे बाबा मुंबईचा, हो की नाही? काय करायचं आता पुढे? ढोकळ्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं. 1 वाटी बेसनाला अर्धी वाटी रवा अंदाजे. थोडेसे मीठ, थोडी साखर, पाणी थोडंसंच. त्याच्यामध्ये आता खायचा सोडा घालायचा का? 1 चमचा 1 वाटीला. आता हे वडापाव जसं आपण करतो तशा पद्धतीने करताय त्याच्यामध्ये का? सगळी भाजी जाते ना हा. ढोकळ्यामध्ये. तुम्हाला कळलं का? ह्याला तुम्ही ढोकळा वडापाव असं सुद्धा म्हणू शकता. कारण असं आहे की वडापावच्या आत बटाट्याची भाजी असते आणि वरतून आपण त्याला बेसनाचं कोटिंग करून तळून घेतो. इथे आपल्याला फक्त ते ढोकळ्यासारखं छान वाफवून घ्यायचंय. आतमध्ये ते सारण किंवा भाजी असणार आहे. मस्त. वाट्यांना तेल लावून घेतलंय का? नाही नाही, काही गरज नाही, निघते. गरज नाही. वा, फारच छान. फारच डोकं लढवून तुम्ही हा पदार्थ तयार केला का? हा. आता हे असं वाटीसह वाफवायला ठेवायचं ना? चला, इकडे स्टीमर आहे तयार. अप्रतिम. ठेवा. मस्त. अप्रतिम पदार्थ आहे. मला वाटतं 10 मिनिटात वाफ आली की तयार होईल. जरा आगळा वेगळा हा ढोकळा आहे. हा झालेला आहे तयार. आणि आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. कारण ढोकळा म्हटल्यावर आपण तडका देतोच. तेल घालूया. बस. त्याला कट वगैरे नाही करायचंय? तडका टाकल्यावर आधी करू ना, म्हणजे तडका आत जाईल, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? चालतं. आतपर्यंत गेला पाहिजे ना तडका. बघू आतलं कसं दिसतंय. बघा बरं, भन्नाट, फर्स्ट क्लास. चमचा. बस एवढंच? बस. कोथिंबीर थोडी? नाही नाही, त्याच्यावर. पुरे ना? बस. आता सुरू झालेली आहे सजावट. काळजीपूर्वक बघा. स्टफ ढोकळा आहे हा, आणि तोही व्हेजिटेबल्सने स्टफ केलेला. क्या बात आहे. सीमाजी सजावटीमध्ये पण 1 नंबर आहे. थोड्या वेळाने मी त्यातला एक ढोकळा उचलणार. घराघरात आपण असं करतो की नाही, तेच करायचं. खूप छान, अप्रतिम. समजा तुमच्या घरामध्ये जर भांडणं झाली, एक मुलगा म्हणाला आई आज वडा कर, दुसरा मुलगा म्हणाला आई आज ढोकळा कर,
तर आईने हुशारी करावी आणि स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल करावं, जेणेकरून काय होईल, दोन्ही मुलं आपापसात भांडणार नाहीत आणि तयार होईल इतका अप्रतिम असा पदार्थ. एका क्षणाचाही विलंब न करता सीमाजींनी केलेला पदार्थ मी हाणणार आहे. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम भाजी तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करावं, त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यावं. आता सगळ्या भाज्या घालाव्या, म्हणजेच बारीक चिरलेली काकडी, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला फ्लॉवर, बारीक केलेले गाजराचे तुकडे आणि वाटाणे घालावे. त्यानंतर त्यात मसाले म्हणजेच धणे जिरे पूड, हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालावं. सगळं नीट परतून घ्यावं आणि झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं वाफ येऊ द्यावी. मग झाकण काढून त्यात उकडलेला बटाटा घालावा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. ही तयार भाजी थंड होऊ द्यावी आणि मग भाजीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे. आता ढोकळ्याचं बॅटर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, चवीपुरतं थोडंसं मीठ, थोडीशी साखर घालावी आणि पाणी घालून दाटसर पीठ भिजवून घ्यावं. तसंच त्यात चमचाभर फ्रूट सॉल्ट घालावं. त्यानंतर वाटीमध्ये तयार केलेले भाजीचे गोळे ठेवावे. वरून ढोकळ्याचं बॅटर घालावं आणि ह्या वाट्या स्टीमरमध्ये ठेवून हे ढोकळे 10 मिनिटं वाफवून घ्यावे. वरून घालण्याची फोडणी तयार करण्यासाठी छोट्या कढईत किंवा फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात जिरं घालावं आणि गॅस बंद करावा. तयार झालेले ढोकळे अर्धे करून त्यावर तयार केलेली फोडणी, तसंच हिरव्या फूड कलरने रंगवलेला खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो केचप हे वापरून गार्निशिंग करावं. चमचमीत स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल खाण्यासाठी तयार आहे. चला मंडळी, सीमाजींनी तर अप्रतिम पदार्थ दाखवला. आता वेळ आहे कल्पनाजींची आणि तुमचा पदार्थ आहे कुळथाच्या पिठाची शेंगोळी. कुळथाचं पीठ हे खूप पौष्टिक आहे आणि ते बीज खूप पौष्टिक आहे. तर आता आपण साहित्य काय ते बघूया. शेंगोळ्यांसाठी लागणार सांगा. आता हे कुळीत जे घेतलेलं आहे तर मी ते न भाजता चक्कीमधून दळून आणलेलं आहे. तर ते हे पीठ मळण्यासाठी इथे मी लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे. इथे तुम्ही लाल मिरची घेतली यामध्ये मिक्स तरी चालेल. आणि ते थोडंसं बॅटर घट्ट होण्यासाठी म्हणजे रस्सा भाजी करणार आहे तर ते शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. फोडणीसाठी लसूण, हळद, हिंग, जिरं. इथे मी मिक्स मसाला घेतलेला आहे तर तो तुम्ही लाल तिखट घेतलं नुसतं थोडंसं तरी चालेल, कारण हिरवी मिरचीचा आपण वापर केलेला आहे. तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. धना पावडर आणि चवीनुसार मीठ. फॅन्टास्टिक. आता कृतीकडे वळूया, पण त्याआधी जरा गप्पा मारूया. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझी मुलगी, मुलगा आणि मिस्टर, आम्ही 4 जण असतो. सासू पण आहे आणि सासरे पण आहे. बरं. मुलं काय करतात तुमचे? मुलगा माझा म्हणजे ट्रान्सपोर्टचा आमचा बिझनेस आहे तर तो सांभाळतो आणि मुलगी एडिटर आहे तर ती काम करते ते. आणि आमच्या क्षेत्रामध्ये? हो. बरं. मग काय सिनेमे वगैरे एडिट करते? हा म्हणजे अमृता खानविलकर वगैरे, आदिनाथ कोठारे ह्यांचं थोडंसं एडिट वगैरे त्यांच्यासोबत काम करते. ग्रेट. चांगली गोष्ट आहे की मग. आणि त्यामध्ये तिला आवड पण आहे आणि त्याबरोबर माझं सुद्धा रेसिपी शूट करून ती सोशल मीडियावरती अपलोड करते. आता पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की तुमचं जे सोशल मीडिया चॅनल आहे मग त्याचं एडिटिंग कोण करते? माझी मुलगीच करते. खूप छान. घरच्या घरी ते करता करता सोशल मीडियावरती रेसिपी तर टाकतोच आम्ही आणि असं बाहेरून मला ज्या ऑर्डर येतात तर त्या पण मी घेते. फारच छान. मला तुमच्या खवईगिरी विषयी किंवा तुमच्या ह्या व्यवसायाविषयी पण अजून बोलायचंय, पण आता आपण ह्याच्या कृतीकडे वळूया कारण मला खूप भूक लागली आहे. चला काय करूया पहिल्यांदा. तर आता एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे. ह्या बाउल मध्ये आपल्याला हे कुळथाचं पीठ टाकायचं आहे. यामध्ये लाल तिखट वापरलं तरी चालेल. तर मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट. तर तिखट आपल्याला इथे पण टाकायचं आहे मळताना आणि फोडणीमध्ये पण टाकायचं आहे. तर तिखट कसं तुम्हाला लागतं त्यानुसार आपण टाकू. झणझणीत लागतं आपल्याला. चवीपुरतं मीठ. आता हे पीठ जे मळताना आहे ना आपल्याला मीठ कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे. आता हे काय मिक्स करून घ्यायचंय का? हे मिक्स करून घ्यायचंय. पाणी टाकायचं आणि आपल्याला मळून घ्यायचंय. बस. हे घट्ट असं पीठ मळायचंय, पातळ आपल्याला पीठ मळायचं नाहीये. ठीक आहे. कुळथाचे शेंगोळे आपल्याला करायचे, त्याच्यासाठी लागणार हे पीठ छान पेस्ट बरोबर आपण मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. कुळथाचं पीठ झालेलं आहे मळून, त्याच्यामध्ये आपण पेस्ट घातल्यामुळे रंग थोडासा बदललेला आहे, हो की नाही? हो. आता काय करूया मोर. आता इथे आपण पॅन ठेवलेला आहे. पॅन मध्ये आपल्याला तेल टाकायचंय. तेल गरम झालेलं आहे. आता काय घालूया? यामध्ये आपल्याला जिरं टाकायचंय स्पून पाहिजे.
आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. बर. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं म्हणजे जिरं चांगलं तडतडलं पाहिजे. हो. त्यानंतर हिंग टाकायचं आहे. ही कुळथाच्या पिठाची रेसिपी आहे. थोडंसं पोटाचा त्रास नको पोटाला म्हणून थोडासा हिंगाचा वापर केलेला आहे. जास्त करायचं. हां. इथे लसूण जो घेतलेला आहे तो 2-3 चमचे मी लसूण घेतलेला आहे. ह्या रेसिपीमध्ये लसणाचा वापर जास्त केलेला आहे. त्याची टेस्ट जी असते ते खूप छान येते. कोथिंबीर. आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. बघा आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची. अजून टाका थोडंसं. बस पाण्याला उकळी येऊन द्यायची. हे उकळताना आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आणि हे शेंगदाण्याचा कूट जो आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. जसं मला कधी फास्ट बोलावं लागतं तसं माझं जेवणाची स्पीड पण खूप फास्ट आहे. मी आता तुम्हाला तेच म्हणणार होतो, तुम्ही गप्पिष्टही आहात आणि फास्टही बोलता एकदम. ऑर्डर असते ना त्या टायमाला किती घाई असेल तरी असं काही वाटत नाही का ही ऑर्डर पूर्ण होणार नाही म्हणून. चांगलं आहे ना. आणि जेवण करताना जास्त माणसं पण लागत नाहीये. मध्ये मध्ये कोण नकोय. मी मध्ये मध्ये करतोय का? नाही असे नाही पण मी सांगते घरी पण. मला वाटतं तुम्ही मला सुचवताय फार मध्ये मध्ये करताय. जरा बाजूला व्हा. उकळी आलेली आहे मस्तपैकी. आता काय? आता यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया. बरं. दुसरा देऊ का हां चमचा? दुसरा स्पून द्या. तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसलं की दुसरा चमचा द्या हो जरा. कारण जेव्हा रेसिपी शूट करते ना त्या टायमाला भरपूर अशी भांडी येतात. कारण प्रत्येकाला वेगवेगळं असं काहीतरी चमचे वगैरे घ्यावंच लागतं. मसाला. ही काय धना जिरा पावडर फोडणीला पण आपण वापरलेलं आहे. हो. आता आपण पिठात तर मीठ टाकलेलं आहे. हे आत थोडासा रस्सा बनवायचा आहे त्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. बरं. जरा ढवळून घेतो. उकळी आली का आपल्याला हे शेंगोळी तयार करायची आहे. आणि ते त्याच्यामध्ये सोडायचं. हां त्यामध्ये सोडायची. परत झाकण ठेवायची गरज आहे? एक 5 ते 6 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. गरज नाही असं. पण झाकण ठेवलं का शेंगदाण्याचा कूट टाकलेला असतो ना तर ते वरती येतं. हे उकळीमध्येच ते शिजेल. एकाच ठिकाणी थोडंसं असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मस्त. फार छान. पहिल्यांदाच हा पदार्थ आपल्या कार्यक्रमामध्ये होतोय. कुळथाच्या पिठाचे अनेक पदार्थ झाले, कुळथाचे झाले, सोऱ्यातनं केलेले झाले, उकड शेंगुळे झाले, पण कुळथाच्या पिठाचे उकड शेंगुळे पहिल्यांदा होत आहेत. त्यामुळे प्लीज लक्ष द्या. तुमच्यासाठी चाललंय सगळं. आता हे काढून झालेले. आता ह्या पलेताच्या साह्यानेच मी ह्या पाण्यामध्ये हे टाकून घेणार आहे. आणि मग ते छान एका ठिकाणी असं थोडं थोडं टाकायचं म्हणजे शिजल्यानंतर त्याचा तुकडा पण पडत नाही. आणि आपल्याला हे मिक्स करायचं नाही लगेच. थोडंसं शिजून द्यायचंय त्यानंतर मिक्स करायचंय. कुळथाच्या पिठाचे शेंगुळे तयार आहेत. अप्रतिम सुवास येतोय. आता पुढे काय कल्पना जी? आता हे आपण एकदा फोडणी दिलेली आहे. आता आपले शेंगोळे शिजलेले आहे. त्याला परत आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे. हातावरती केलेले शेंगोळे शिजायला थोडेसे वेळ लागतो. ही अशी पटकन शिजली जाते. तोपर्यंत मी इकडे फोडणीची तयारी करतो. आता ह्याला वरून फोडणी द्यायची फक्त. म्हणजे आपली रेसिपी तयार झाली. फारच छान. तुम्हाला काय खायला आवडतं? सगळं व्हेज प्रकारातलं सगळं. मीरा रोडला आहे ते एक दिवस आमच्याकडे या बिर्याणी येणार ना. नक्की येणार. खायला पण येणार आणि मागवणार पण तुमच्याकडची बिर्याणी. नक्की एकदा टेस्ट करा. नक्की खाणार. हे चांगलं परतून द्यायचं आपल्याला. चांगली फोडणी तयार झाली पाहिजे. फोडणी तयार झाली आपली. गॅस करू म्हणलं. क्या बात है. आणि कांदा पण घालायचा का वरून? नाही कांदा आपण साईडला ठेवला तरी चालेल. बरं. किंवा वरती थोडासा घातला तरी चालेल. अप्रतिम पदार्थ तयार झालेला आहे. कुळथाच्या पिठाचे शेंगुळे. आता आम्ही वाट पाहणार नाही, लवकर खायला घेणार. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता कुळथाच्या पिठाचे शेंगोळे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये कुळथाचं पीठ घ्यावं. त्यात लसूण, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबिरीचं वाटण घालावं. चवीनुसार मीठ घालावं आणि मिक्स करून घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यावं. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यावर त्यात हिंग, भरपूर लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मग त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. त्यात शेंगदाण्याचं जाडसर कूट घालावं. उकळी आल्यानंतर हळद, लाल तिखट, धणे जिरे पूड घालावी आणि चवीपुरतं मीठ घालावं. आता भिजवून ठेवलेलं कुळथाचं पीठ चकलीच्या सोऱ्यात भरावं. जाड शेवेचा साचा वापरून
ह्या पिठाचे जाड शेवेचे छोटे चव तयार करून घ्यावेत. हे शेवेचे चव उकळत असलेल्या रश्श्यात सोडावे. ते शिजेपर्यंत न ढवळता उकळी येऊ द्यावी. आता वरून पुन्हा फोडणी घालण्यासाठी फोडणी पात्रात तेल गरम करून घेऊन त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण व्यवस्थित फ्राय करून ही फोडणी शेंगोळ्यांवर घालावी. गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कच्चा कांदा वापरावा. खमंग टेस्टी कुळथाच्या पिठाचे शेंगोळे खाण्यासाठी तयार आहेत. मंडळी, आजच्या भागामध्ये नांदेड जिल्ह्यातून आल्या, मराठवाड्यातून आल्या सीमाजी, ज्यांनी आपल्यासाठी केले स्टफ ढोकळा विथ व्हेजिटेबल्स, आणि मीरा रोडून आल्या कल्पनाजी, ज्यांनी आपल्यासाठी केले कुळथाच्या पिठाचे शेंगोळे. दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत. पोटभर आता आपण ते खाऊया. आणि मला वाटतं तुम्हाला इथे येऊन बरं वाटलं असेल. खूप छान वाटलं. नक्की ना? मस्त, एकदम छान. खोटं नाही ना बोलत? नाही अजिबात वा नाही. वा. परत परत येत राहा. आणि आता तुम्ही नांदेडला सुखरूप परत पोहोचा. मुंबई फिरा, एन्जॉय करा. आणि तुमच्याही व्यवसायासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. चला मंडळी, आता आम्ही करतो खायला सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. भेटा मला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा अप्रतिम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.